काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2013 साली भगवा दहशतवाद हा शब्द वापरला होता। या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि यूपीए सरकारचा निषेध देखील करण्यात आला होता। हम इस देश में शांति लाने का प्रयास कर रहे हैं। माइनॉरिटी पर कई वक्त इनजस्टिस भी होता है, वो भी देखा जा रहे हैं। इन्फिल्ट्रेशन के बारे में बात कर रहे हैं, लेकिन अभी बीच में ही हमारे पास ये रिपोर्ट आ गई है इन्वेस्टिगेशन में, ये भारतीय जनता पार्टी हो या आरएसएस के हो, उनके जो ट्रेनिंग कैंप है वो हिंदू टेररिज्म बढ़ाने का काम देख रहे हैं। इस पर भी हमारी बड़ी कड़ी नजर है। समझौता एक्सप्रेस, मक्का मस्जिद बात, स्फोट, मालेगांव का स्फोट, इसमें अभी सब दिख पड़ रहा है, एक एक दिख पड़ रहा है कि वहां जाके बॉम्ब प्लांट करना और ताकि ये माइनॉरिटी। मात्र आता इतकी वर्षे लोटल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा भगवा दहशतवाद यावर भाष्य केलं आहे। एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। या दरम्यान त्यांनी केलेल्या भगवा दहशतवाद या वादग्रस्त विषयावर आणि इतरही अनेक विषयावर चर्चा केली। मात्र या मुलाखतीदरम्यान त्यांना उपरती झाली असं प्रकर्षानं जाणवतं, कारण भगवा दहशतवाद हा शब्द आपल्याला वापरायचा नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे। पण मग तेव्हा त्यांनी हा शब्द का वापरला होता, कुणाच्या सांगण्यावरून वापरला होता आणि आता इतक्या वर्षांनी त्यांना उपरती का झाली, या सर्व प्रश्नांचा उलगडा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतंच एका यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली। यामध्ये पत्रकार शुभंकर मिश्रा यांनी शिंदे यांना त्यांच्या भगवा दहशतवाद या वक्तव्याबद्दल विचारलं होतं। तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली। हिंदू चळवळींना बदनाम करण्यासाठी काँग्रेस पक्षानेच भगवा दहशतवाद ही संज्ञा निर्माण केली आणि सर्वत्र पसरवली, हे या मुलाखतीमधून समोर आलं। सुशीलकुमार शिंदे म्हणाले की मी हा शब्द का वापरला हे मला देखील माहीत नाही, मी असं म्हणायला नको होतं, ते चुकीचं होतं। त्यांनी या विषयावर त्यांच्या पक्षाच्या वैचारिक भूमिकेवर टीका करत पांढरा, लाल किंवा भगवा असा कोणताही दहशतवाद नसतो हे अखेर मान्य केलं। आपके टाइम में सर एक बहुत कंट्रोवर्शियल टॉपिक हुआ था। पहले चिदम्बरम जी ने, फिर आपने उसका जिक्र किया था, और जब भी शिंदे जी का नाम आता है वो टॉपिक कहीं ना कहीं से आता है, भगवा आतंकवाद। आज जब आप रिटायर हो और पीछे मुड़ के देखते हो, आपको लगता है कि वो टर्म सही था या? देखिए, रिकॉर्ड पे जो आया था उस वक्त वो हमने बता दिया था, और वो भी हमने हमारे पार्टी में बताया था, अब पब्लिक में नहीं, पार्टी में बताया था कि ऐसा ऐसा है, आतंकवाद हो रहा है। और उसके बाद हमने कभी नहीं बोला है। ये प्रश्न पार्लियामेंट में भी पूछा गया था, तो उसका कुछ जिक्र नहीं हो गया था। बट जैसे भगवा शब्द सर, आप हम लोग महाराष्ट्र में बैठे हैं, अब महाराष्ट्र में शिवाजी का भी भगवा होता है, तो वाई भगवा आतंकवाद? ये मतलब भगवा को आपने कुछ? देखिए, भगवा आतंकवाद उस वक्त वो जो पूछा था तो उसके बारे में वो बोल दिया था, बस इतना ही है। तो आतंकवाद उसको शब्द लगाया, लेकिन वो सही बोले तो क्यों आतंकवाद शब्द लगाया मुझे पता नहीं है। लगाना नहीं चाहिए, गलत था उस वक्त। तो भगवा आतंकवाद शब्द ही गलत था शायद वो। हाँ, भगवा टेररिस्ट ऐसा नहीं होना चाहिए। वो तो उस पार्टी की विचारधारा होती है, वो चाहे भगवा हो या रेड, ऐसा कुछ आतंकवाद नहीं होता है। भगवा हो या कोई रेड हो या कोई सफेद हो। बिकॉज बहुत सारे लोग अभी भी आपसे ऑफेंडेड इस बात को लेकर है। आपके अच्छे काम भी हैं, जैसे पावर में आपने अच्छा काम किया, उसका जिक्र करते हैं। आपके टाइम में कई सारे टेररिस्ट को फांसी दी, बहुत सारी आपकी खबरें जिनकी बात चर्चा होती है। बट एक बड़ा सेक्शन अभी भी है जो जब शिंदे जी का नाम आता है तो कहता शिंदे जी ने भगवा आतंकवाद क्यों कह दिया था? अरे वो जिस मेरे पार्टी के प्लेटफॉर्म पे बोल दिया था, जो रिकॉर्ड पे मेरा आया था। तो नहीं, आपसे पहले चिदम्बरम जी ने भी कहा था, 2007 में ही मेंशन, आई थिंक 12 में आपने शायद मेंशन किया था। बट वो हमारे रिकॉर्ड पे जो आता है, हाँ, ये नहीं बोले, वो नहीं बोले, हम लोगों ने बोला। ब्रीफ करना पार्टी के लोगों को कोई गलत बात नहीं है।
उनको बताना कि ऐसा ऐसा हो रहा है, तो उससे अवेयर रहना है। दूसरा क्या होता है इसमें? तसंच शिंदेंनी हा शब्दप्रयोग त्यांच्या पक्षाच्या सूचनेनुसार वापरल्याचा खुलासा केला. म्हणजेच काँग्रेस पक्षाने त्यांना हा शब्द वापरण्यास सांगितलं होतं. यावरून काँग्रेसच्या मनात हिंदूंच्या विषयी किती द्वेष भरला आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. खरं तर त्यांच्या याच हिंदू द्वेषामुळं आणि भगवा दहशतवादाच्या प्रचारामुळं ते अजूनही सत्तेत येऊ शकले नाहीत आणि आता येतील याची शक्यताही खूप धुसर झाली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पुढं बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हार्डवर्कची स्तुती देखील केली आहे. यावेळी मिश्रा यांनी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीविषयी प्रश्न विचारला. UPA सरकारच्या काळात दिग्विजय सिंह म्हणाले होते की नरेंद्र मोदींना गुजरात बाहेर कोण ओळखतं? तुम्हाला वाटले होते का की नरेंद्र मोदी 3 वेळा पंतप्रधान होतील? यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, दिग्विजय सिंह सर का एक पुराना स्टेटमेंट बड़ा चलता है जिसमें वो कहते हैं कि मोदी को गुजरात के बाहर जानता कौन है. फिर बीजेपी, आपको लोगों को लगा था कि नरेंद्र मोदी, जब आप लोग सेंट्रल में काम करते UPA 2 में, कि एक ऐसा टाइम आएगा कि वो 3 बार प्रधानमंत्री बन जाएंगे? अभी जैसे आप उन्हें देखते हो, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया वो है, आप लोग क्योंकि साथ में कॉलीग रहे, आपने कहा जनरल सेक्रेटरी थे, चीफ मिनिस्टर थे, साथ में आपने काम किया. क्या लगता है आपको, क्या एक्स फैक्टर था जो वो 3 टर्म निकल गए? एज अपोजिशन लीडर भी देखिए, वो तो हार्ड वर्किंग है, बहुत कष्ट कर लेते हैं मोदी जी. मैं देख रहा हूँ, तभी से भी देख रहा हूँ, सोचते हैं, लेकिन वो पार्टी की जो थिंकिंग है उनको कभी कभी बाहर नहीं निकलते हैं, नहीं तो और भी बहुत बड़े होते हैं. खरं तर भगवा दहशतवादाच्या नावाखाली स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांना समझोता स्फोट आणि मालेगाव स्फोटातील संशयित म्हणून तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. तेव्हापासून काँग्रेसने भगवा दहशतवाद हा शब्द वापरायला सुरुवात केली. पुढे काही काळानंतर अटक करण्यात आलेल्या तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. मात्र त्या सर्वांना नाहक दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागला. खरं तर हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध समाजामध्ये भगव्या रंगाकडे त्यागाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. राष्ट्रध्वजातील भगवा रंग हा स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाचं प्रतीक आहे. मात्र काँग्रेसने याच भगव्या रंगाचा संबंध दहशतवादाशी जोडून धार्मिक राजकारण खेळलं आणि हिंदूंची मनं दुखावण्याचं काम केलं. मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून उशिरा का होईना त्यांच्या या कृतीमागील सत्यता लोकांच्या समोर येऊ शकली. त्यांची ही खेळी लक्षात आल्याने काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा हिंदूंच्या रडारवर आला असून सध्या त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. एकूणच सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर भगवा दहशतवाद ही काँग्रेसची खेळी होती हे आता सिद्ध झालं आहे. कारण असा दहशतवाद अस्तित्वातच नसतो हे खुद्द शिंदे यांनीच मान्य केलं आहे. असो, त्यांना उशिरा का होईना उपरती झालीये हे महत्त्वाचं. मात्र महाराष्ट्रात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद शब्दावरून चूक मान्य केल्याने याचा काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.